असं आहे की हे जे उपायुक्त होते त्यांना ज्यावेळी या पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे होते त्यांनी त्यांना भ्रष्टाचारामध्ये काढलं होतं त्यावेळी परत या पालिकेने ठेवायला नाही पाहिजे होतं. अशाने काय होतं इतर जे अधिकारी आहेत ना इतर जी लोक आहेत मग त्यांना वाटतं ह्यांना काढून सुद्धा भ्रष्टाचार करून सुद्धा जर यांना पालिकेत प्रशासनामध्ये परत नोकरी मिळत असेल तर आपण भ्रष्टाचार केला तर काय फरक पडणार आहे. अशा पद्धतीची मानसिकता या महानगरपालिकेत झालेली आहे आणि त्यांना जे काल पकडले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे की यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून काय वगैरे सगळी ती माहिती मी ऐकताना बोलली. ज्यावेळी त्याला काढलं होतं तुम्ही घेणंच चुकीचं होतं. अशाने जे चोरी लबाडी करतात त्यांचं मनोबल वाढतं आणि जे खरं काम करतात पालिकेत त्यांना विचारायला वाईट वाटतं. ते भेटतात सांगतात की आम्ही काम करतो, आम्ही कधी कोणाचे 5 रुपये घेत नाही. जो घेतो त्याला पुन्हा संरक्षण दिलं जातं. त्यासाठी सुद्धा मी आता आयुक्तांना बोललेले आहे पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीच्या माध्यमातून जो निर्णय घ्यायचा आहे तो पोलीस घेतीलच. कारण अशी लोक जर इथे वाढायला लागली या पालिकेत तर ही नवी मुंबई महानगरपालिकेचं महाराष्ट्रात देशात जे सगळे आम्हाला पुरस्कार मिळतात ना त्याला गालबोट लागल्याशिवाय राहत नाही. राजकीय पुढारी सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. आता तो कोणाचा कलेक्टर होता काय होतं कुणाचं काय होतं ते आता कळेलच लोकांना. लोकांना पण इथं जनतेला कळलं पाहिजे की कोण मागे आहे यांच्या कोणाची माणसं ही कशी पालिकेत येतात. चौकशी झालीच पाहिजे.